नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोहिडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 60 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता असे खालीलपैकी कोणास मानले जाते? फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता असे खालीलपैकी कोणास मानले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रुसो या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, पिट्स इंडिया हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झाला होता? पिट्स इंडिया हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झालेला कायदा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1784 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, दुसरी गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती? दुसरी गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1931 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख खालीलपैकी कोण होते? हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चंद्रशेखर आझाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट खालीलपैकी कोणत्या दिवशी अवकाशामध्ये सोडण्यात आला होता? भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट खालीलपैकी कोणत्या दिवशी अवकाशामध्ये सोडण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 19 एप्रिल सन 1975 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, तेजस्वी आणि शुद्ध हिरा हे विजेचे खालीलपैकी काय असतात? तेजस्वी आणि शुद्ध हिरा हे विजेचे खालीलपैकी काय असतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विजेचे विद्युत वाहक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, मालगुडी डेज या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मालगुडी डेज या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 RK नारायण या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, कॅनबेरा हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? कॅनबेरा हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामधले शहर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, मुसाफिर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? मुसाफिर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अच्युत गोडबोले या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणजेच युनो दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 24 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1993 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचे पुस्तक आहे। पुस्तकाचे नाव आहे पोलीस भरती 812 भाग क्रमांक 1 प्रश्नपत्रिका संच। 2021 आणि 2022 मध्ये झालेल्या सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका समावेश असलेले एकमेव हे पुस्तक आहे। पोलीस भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित घटकनिहाय सर्व प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत। 25,000 पेक्षा जास्त प्रश्न असलेले एकमेव हे पुस्तक आहे। पुस्तकाची किंमत फक्त 590 रुपये असून हे पुस्तक खूप महत्त्वाचे आहे। लेखन आणि संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवर सर यांनी केलेलं आहे। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन हे पुस्तक असून हे पुस्तक पोलीस भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमासाठी खूप महत्त्वाचे पुस्तक आहे। पुस्तकाची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। लिंकला क्लिक करून सर्वांनी पुस्तक घ्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 12, भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिकावर खालीलपैकी केव्हा पोहोचली होती? भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिका खंडावर खालीलपैकी कोणत्या वर्षी पोहोचलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 9 जानेवारी सन 1982 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रामधील गडचिरोली जिल्ह्यामधील सर्च या संस्थेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्रामधील गडचिरोली जिल्ह्यामधील सर्च या संस्थेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर अभय बंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतामधले पहिले दूरदर्शन केंद्र खालीलपैकी केव्हा सुरू भारतामधले पहिले दूरदर्शन केंद्र खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1959 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 LIC यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती. LIC यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सप्टेंबर सन 1956 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक गंगाखेड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत. कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा केला जातो. खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिन हा साजरा केला जातो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 31 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 1 मिलियन म्हणजेच किती लाख होईल. 1 मिलियन म्हणजेच किती लाख होईल. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मिलियन म्हणजेच 10 लाख या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कर्करोगाच्या उपचारासाठी खालीलपैकी काय वापरतात. कर्करोगाच्या उपचारासाठी खालीलपैकी काय वापरतात. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोबाल्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ताजमहल खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. ताजमहल खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 आयफेल टावर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे. आयफेल हे टावर खालीलपैकी कोणत्या देशामधले टावर आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फ्रान्स देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 रक्ताभिसरण प्रक्रियेमधील अडथळ्याचे निदान करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात. रक्ताभिसरण या प्रक्रियेमध्ये अडथळ्याचे निदान करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर हा केला जातो. प्रश्न क्रमांक 25 क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी निगडित आहे. क्रायोजेनिक तंत्रज्ञान हे खालीलपैकी कशाशी निगडित आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उपग्रह प्रक्षेपण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत. पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सितार वादक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतामधील महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. भारतामधील महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 लोकसभेची सदस्य संख्या खालीलपैकी किती आहे. लोकसभेची सदस्य संख्या खालीलपैकी किती आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 543 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय चळवळीमधील चतुसूत्री कार्यक्रम भारतीय जनतेपुढे खालीलपैकी कोणी मांडला होता. भारतीय चळवळीमधील चतुसूत्रीचा कार्यक्रम भारतीय जनतेपुढे खालीलपैकी कोणी मांडलेला आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लोकमान्य टिळक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणता प्राणी हा राजमुद्रेवर नाही. खालीलपैकी कोणता प्राणी हा राजमुद्रेवर नाही. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हत्ती हा प्राणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही. खालीलपैकी कोणती एक नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भीमा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष खालीलपैकी कोणता आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष खालीलपैकी कोणता आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंबा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 33 हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 21% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही? खालीलपैकी कोणत्या एका राज्याला समुद्र किनारा हा नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राजीव गांधी जीवनदायी योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? राजीव गांधी जीवनदायी योजना ही खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आरोग्य क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतामधला पहिला व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? भारतामधला पहिला व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जिम कॉर्बेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतामध्ये निर्माण झालेले सर्वात नवीन राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये निर्माण झालेले सर्वात नवीन राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तेलंगणा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 परभणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सरपंच होण्यासाठी किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक असते? सरपंच होण्यासाठी किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कमीत कमी 21 वर्ष वय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 टिपू सुलतानचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या युद्धामध्ये झाला होता? टिपू सुलतानचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या युद्धामध्ये झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 श्रीरंगपट्टणमच्या लढाईमध्ये या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून खालीलपैकी कशाचा वापर करतात? अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून खालीलपैकी कशाचा वापर करतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 युरेनियमचा वापर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 अग्निशामन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग हा केला जातो? अग्निशामन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग हा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सूर्याची किरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खालीलपैकी किती वेळ लागतो? सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यासाठी खालीलपैकी किती वेळ लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 8 मिनिट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संत तुकडोजी महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 बावनथडी हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बावनथडी हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भंडारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 तेजस्विनी सावंत ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तेजस्विनी सावंत ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नेमबाजी खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रामधला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामधला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतामधली पहिली सार्वत्रिक निवडणूक खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडली होती? भारतामधली पहिली सार्वत्रिक निवडणूक खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1952 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 शिवाजी सागर जलाशय असे खालीलपैकी कोणत्या जलाशयाला म्हणतात? शिवाजी सागर जलाशय असे खालीलपैकी कोणत्या जलाशयाला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोयना जलाशय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सह्याद्रीच्या निर्मितीचे कारण खालीलपैकी कोणतं आहे? सह्याद्रीच्या निर्मितीचे कारण खालीलपैकी कोणतं कारण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रस्तरभंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 मानवी डोळ्याचा खालीलपैकी कोणता भाग हा आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? मानवी डोळ्याचा खालीलपैकी कोणता भाग हा
आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इरिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 खालीलपैकी दाबाचे एकक कोणता आहे? दाबाचे एकक खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पास्कल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 महाराष्ट्र पठार हे खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेले पठार आहे? महाराष्ट्र पठार हे खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेले पठार आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बेसॉल्ट खडक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला खालीलपैकी काय म्हणतात? पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला खालीलपैकी काय म्हणतात? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.